गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। देशावर संकट आलं की काही मोठे लोक मदतीसाठी शरद पवारांचं नाव घेतात। बारामतीतील कार्यक्रमात शरद पवार यांचं विधान, तर कोणतंही संकट आलं तरी त्याची सोडवणूक करण्यात येईल, पवारांचं वक्तव्य। चोरी कोणी पकडू शकणार नाही असं मतचोरी करणाऱ्यांना वाटलं होतं, पण चोरासकट मतचोरी पकडली गेली। उद्धव ठाकरेंच्या टीका, तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत 25 तारखेला मेळावा। महायुतीचा अॅटम बॉम्ब सगळ्यांचं काम तमाम करेल। आधी निवडणुका लवकर घ्या म्हणत होते, आता पराभव दिसू लागल्यानं निवडणुका पुढे ढकलण्याची विरोधकांची मागणी। उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका। आधी भाऊबंदकीचं नाटक गाजलं आणि आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधू नाटवला। भाऊबंदकीचा संदेश मिंध्यानं अस्वस्थ करतोय। महाराष्ट्रावर एकीचा आणि शिवशाहीचा सूर्य उगवला। मनोमिलन नाटकाच्या टीकेवरून राऊतांचं शिंदेंना उत्तर। भाऊबंदकीचा संदेश मिंध्यानं अस्वस्थ करतोय। राज्यातील सर्व नरकासुरांना जनता चिरडेल। संजय राऊतांकडून उपमुख्यमंत्री शिंदेंचा नरकासुराचा उल्लेख। निवडणूक आयोगाला जाब विचारणं हा विरोधकांचा खोटेपणा। पराभव दिसत असल्यानं विरोधकांकडून दिशाभूल। चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप, तर निवडणुकांआधी मतदार याद्या दुरुस्त होतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया। बोगस मतदार आणि यादीत घोळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा, ठाकरेंच्या शिवसेनेतील मुरबाडमधील पदाधिकाऱ्यांची मागणी। या संदर्भात कल्पेश भोईर यांच्या नावाने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात निवेदन। नंदुरबारमध्ये निवडणुकीत महाविकास आघाडी दिसणार नाही। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळावर लढणार असल्याची भूमिका घेतली। मविया एकत्र निवडणूक लढणार नसल्याने इतर पक्षांना आता फायदा होण्याची शक्यता। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक पूर्वतयारीला वेग। प्रशासनाकडून ईव्हीएम मशीनची जुळवाजुळव सुरू। सांगलीहून 3659 आणि सोलापूरहून 2994 मतदान यंत्र मागवण्यात आली। धुळ्याच्या दोंडाईचा नगर परिषदेत 13 प्रभागातील प्रारूप यादीवर 3878 हरकती प्राप्त। अंतिम मतदार यादीत किती हरकती ग्राह्य धरल्या जातात याकडे नागरिकांचं लक्ष। 31 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। ट्रम्प यांना अमेरिकेचाच नव्हे तर जगाचा हुकुमशहा व्हायचंय। भारतातही मोदींना अंधभक्तांनी विश्वगुरुपदी बसवून ठेवलंय। ट्रम्प यांचा दाखला देत सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा। अमेरिकेत जनतेने ट्रम्प यांच्या विरोधात रविवारी तिसऱ्यांदा एल्गार पुकारला। सामनातून हल्लाबोल। व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। व्हिजन डॉक्युमेंटनुसार आर्थिक तरतूद केली जाणार। 3 टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा रोडमॅप। अनुसूचित जाती जमातींसाठीच्या निधीवर कोणतीही गदा येणार नाही। अजितदादांचं नेतृत्व किती महत्वाचं आहे ते आम्हाला कळालंय। 42 आमदार बिनशर्त अजितदादांसोबत आले होते। माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया, तर जनतेला न्याय द्यायचा असेल तर अजितदादांशिवाय पर्याय नाही हे जाणवलं, कोकाटेंचं वक्तव्य। अंबरनाथमध्ये भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला आणखी 2 धक्के। शिवसेनेचे दुर्गेश चव्हाण आणि सचिन गुंजाळ भाजपात। भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता। भाजपच्या ठाणे शहर महिला अध्यक्ष दीपा गावण यांचा भाजप पक्षाला रामराम। आमदार जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। पक्षप्रवेशामुळे कळव्यात भाजपला खिंडार। राष्ट्रीय समाज पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष संजय घाडगेंचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। माणगाव शासकीय विश्रामगृहात पक्षप्रवेश सोहळा संपन्न। जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश। रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। सुनील तटकरेंचे निकटवर्तीय विकास गायकवाड शिंदेंच्या सेनेत दाखल। दिवाळीनंतर आणखी राजकीय फटाके फुटणार, मंत्री भरत गोगावले यांचा मोठा दावा। दीपक साळुंखेंच्या भाजप प्रवेशासाठी सोलापूरच्या माजी जिल्हाध्यक्षांचा विरोध। दीपक साळुंखेंनी सांगोला तालुक्यात भ्रष्टाचार केला। भ्रष्टाचार लपवण्यासाठी दीपक साळुंखेंचा भाजपात येण्याचा प्रयत्न। श्रीकांत देशमुखांचा आरोप। ठाकरेंच्या युवासेनेचे नेते सूरज चव्हाण यांच्या वाढदिवसाचे बॅनर चर्चेत। बॅनरवर सूरज चव्हाण यांच्या संघर्ष योद्धा असा उल्लेख। सूरज चव्हाण यांची आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती अशी ओळख। पुणे जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहाराला स्थगिती देण्याचा धर्मादाय आयुक्तांचे आदेश। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार। जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात जैन बांधवांचा निर्धार। धर्मादाय आयुक्तांकडून पुरावा मागणं आश्चर्यकारक, जैन बांधवांची प्रतिक्रिया। पुण्यातल्या जागा घेणारे जाग्या मोहोळ ट्विट करत दंगेकरांची मुरलीधर मोहोळांवर टीका। तेढ निर्माण करणाऱ्या मेधा कुलकर्णींना अटक करा मागणी करत रुपाली ठोंबरे यांचा शनिवारवाडा परिसरात मोर्चा। शनिवारवाड्यात मेधा कुलकर्णींच्या बापाचा नाहीये, ठोंबरे यांचा घणाघात।
नमाज पठण करणाऱ्यांसोबत भाजप उद्धटपणा करत आहे. जे ब्रिटिशांची गुलामी करायचे ते सत्तेत बसलेत. शनिवारवाड्यात मेधा कुलकर्णींनी केलेल्या आंदोलनावर अबू आझमींची टीका. नमाज पठणाने खासदार मेधा कुलकर्णींच्या धार्मिक भावना दुखावल्या. मग शनिवारवाड्यामध्ये मस्तानी दरवाजा आहे, त्यामुळे तुमच्या धार्मिक भावना दुखावत नाही आहेत का? सचिन खरात यांची टीका. शनिवारवाड्यात नमाज पठणाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल. व्हिडिओनंतर पतितपावन संघटना आक्रमक. मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीत गोमूत्र शिंपडून निषेध. नाव जरी औरंगजेबाचं असलं तरी वतनदारी बंद केल्यानं छत्रपती संभाजीराजे सासऱ्याकडून मारले गेले. बुलढाण्यातील शेतकरी मेळाव्यात बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य. बच्चू कडूंनी बालिशपणाचं बोलणं थांबावं, समाजकार्य करावं. राऊतांची सकाळी पाणी वाजते आणि बच्चू कडू आत ढोल वाजवतात. प्रवीण दरेकरांची टीका. तर बच्चू कडूंना अजूनही संभाजी महाराजांचं योगदान समजलं नाही. कडूंच्या बुद्धीची कीव येते. माणिकराव कोकाटेंची टीका. डुक्कर परवडलं पण सरकार नाही. एखादा आमदार कापला तर शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही. आमदाराच्या घरासमोर कपडे काढून बसा. बच्चू कडूंच्या वक्तव्यानं वादाची शक्यता. कुठल्याही प्राण्याची उपमा सरकारला दिली तर ती त्या प्राण्याची बदनामी होईल. बच्चू कडूंवर प्रतिक्रिया देताना रोहित पवारांची सरकारवर टीका. बच्चू कडूंसारखा विद्वान माणूस मी बघितलेला नाही. कडूंच्या विधानाला कोणीही गांभीर्यानं घेतलेलं नाही. अनिल पाटलांची बच्चू कडूंच्या वक्तव्यावर टीका. बच्चू कडूंना वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते. नितेश राणे यांची टीका. तर आम्हाला लागलेली हवा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानात घालू. बच्चू कडूंचा पलटवार. भुजबळ, वडेट्टीवार आणि हाकेंचे मोर्चे हे राजकारण. बबनराव तायवाडे यांचा आरोप. तर ज्यांचे वडील आजोबांच्या नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट द्यावं, तायवाडेंची मागणी. उद्धव ठाकरे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौऱ्यावर 4 दिवस. अनेक गावात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही याची पाहणी करणार. 3 हेक्टरपर्यंत जमीन बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. राज्य सरकारकडून 648 कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर. राज्यातील 6,12,177 शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. स्थानिक निवडणुकांमध्ये स्वबळावर लढा. शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी. मित्रपक्षांच्या अनेक आमदार आणि जिल्हा प्रमुखांकडून युती धर्म पाळला जात नसल्याची तक्रार. नंदुरबारमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आगामी निवडणुका स्वबळावर निवडणूक लढणार. मंत्री माणिकराव कोकाटे यांची भूमिका. युती संदर्भात वरिष्ठ चर्चा करतील. आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, कोकाटेंचं वक्तव्य. युतीत असले तरी आपली ताकद वाढावी असं प्रत्येक पक्षाला वाटतं. पक्षाची ताकद वाढवताना युतीलाही धक्का लागायला नको. आनंद परांजपे यांचं आवाहन. सर्वात मोठा पक्ष म्हणून महायुतीत समन्वय राखणं हे भाजपचं काम आहे, परांजपेंची प्रतिक्रिया. नंदुरबार तालुक्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून कार्यकर्ता मेळावा घ्यायला सुरुवात. पालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सूचना. जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना. विकसित महाराष्ट्रात 2047 उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या सल्लागार समितीची बैठक झाली. या फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री मंगलप्रभात लोढा, नितेश राणे आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या घटनेशी माझा संबंध नव्हता. त्यावरून 250 दिवस माझी इलेक्ट्रॉनिक मीडियावर ट्रायल चालली. त्या दिवसात मी 2दा मरता वाचलो. धनंजय मुंडेंकडून खंत व्यक्त. 250 दिवस गप्प होतो म्हणणाऱ्यानं 27 वर्ष काय काय केलं मला माहिती. धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावरून करुणा मुंडे यांचा टोला. मुंबई पालिकेतील बढती घोटाळा एसआयटी मार्फत चौकशी करा. आमदार सुनील प्रभूंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. पालिका अभियंत्यांच्या बदलीत अनियमितता झाल्याचा आरोप. पदोन्नती आणि बदली करताना आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांनी आंदोलकालाच घरी बोलवून ज्यूस पाजला. शेतकरी प्रश्नावर एका तरुणाने 9 दिवस उपोषण केलं होतं. दरम्यान सरकारमध्ये असे नमुने म्हणून सामान्य नागरिक अडचणीत. शिरसाट स्वतःला ट्रम्प समजतात का? रोहित पवारांची टीका. शिरूर मतदारसंघात एकाच घरात 188 मतदार दाखवण्यात आले. रोहित पवार त्या 188 मतदारांसोबत दिवाळी साजरी करायला गेले, पण मतदार यादीतील नमूद पत्ता आणि मतदारच अस्तित्वात नसल्याचं समोर आलंय. एकीकडे शरद पवार त्यांच्या पक्षातील नेत्यांना सांगतात की शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी, तर दुसरीकडे काही जण आपल्या घरांवर लाइटिंग लावतात, दीपोत्सव करतात. आनंद परांजपे यांची जितेंद्र आव्हाडांवर नाव न घेता टीका. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी पूरग्रस्तांसोबत साजरी केली दिवाळी. ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच याद्या बघितल्या त्यांच्यावर काय बोलावं, गोरेंची राज ठाकरेंवर टीका. सोलापूरच्या माढ्यात शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेसचं पिठलं भाकरी आंदोलन.
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ, सरकारविरोधात फसवी घोषणा म्हणत घोषणाबाजी. नंदुरबार तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं नुकसान, मंत्री माणिकराव कोकाटेंकडे पंचनामे होत नसल्याची शेतकऱ्यांकडून तक्रार, अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे कोकाटेंचे आदेश. अहिल्यानगरच्या करंजीमध्ये पुरामुळे 7 ते 8 कुटुंब बेघर, अनेकांवर दुसऱ्यांच्या घरात दिवाळी साजरी करण्याची वेळ, सरकारने तातडीने मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरात दिवाळी कार्यक्रमात राजकीय विरोधक एकत्र, चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील, अंबादास दानवे, संजय शिरसाट मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसले. गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत यंदा सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, सोन्याचे दर जीएसटीसह 1,33,000 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1,70,000 रुपयांवर पोहोचले. सोन्याचे दर 1.5 लाखापर्यंत जाण्याची शक्यता. येत्या काही दिवसात सोनं चांदी आणखी महागण्याची शक्यता. 2026 मध्ये सोनं 1,60,000चा टप्पा गाठणार तज्ज्ञांचा अंदाज, तर चांदी तब्बल 2,40,000वर पोहोचण्याचा अंदाज. देशभरासह महाराष्ट्रात दिवाळीचा मोठा उत्साह, नव्या वर्षाचा नवा संकल्प करत चैतन्यमय वातावरणात दिवाळी साजरी, दिव्यांच्या प्रकाशात आसमंत उजळून निघाला. धुळ्यात मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून नागरिकांना मिठाईचं वाटप, नागरिकांना जयकुमार रावल यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा. पुण्यात मार्केट यार्ड गुरुवारी बंद राहणार, भाऊबीज असल्याने दरवर्षीप्रमाणे मार्केट यार्डातील मुख्य बाजारातील फळं, भाजीपाला विभाग, पान विभाग, केळी बाजार तसंच मुशी उपबाजार बंद राहणार. शेतकरी आणि खरेदीदारांना मार्केटमध्ये न येण्याचं आवाहन. पुणेकरांना हलक्या ते मध्यम पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता, हवामानात मोठा बदल होण्याची भारतीय हवामान विभागाची शक्यता, अनेक गोष्टींवर परिणाम होण्याचे संकेत. 270 जणांच्या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर 4 पानांचं पत्रक जारी, नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीकडून तेलुगू भाषेत पत्रक जारी करत रुपेश आणि भूपती यांचा गद्दार म्हणून उल्लेख, तर शस्त्र सरकारकडे सोपवून चळवळ विकल्याचा आरोप. मुंबईत मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक नवीन एसी लोकल लवकरच दाखल होणार. या आठवड्यात अखेरीस आयसीएफ चेन्नईहून मुंबईसाठी ही रॅक रवाना होईल. एसी लोकलच्या आणखी 14 फेऱ्या वाढणार. राजभवनमध्ये राज्यपालांचे प्रबंधक म्हणून निशिकांत देशपांडे यांची नियुक्ती, अप्पर जिल्हाधिकारी म्हणून देशपांडेंना पदोन्नती, जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागात देशपांडेंनी खासगी सचिव म्हणून काम केले. अहिल्यानगरमध्ये खोटा कोरोना रिपोर्ट देऊन रस्त्यावर चुकीचे उपचार केल्याचा आरोप, तर मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावून अवयव तस्करी केल्याचाही आरोप. धुळ्याच्या कापडणे गावाला शुद्ध पाणी मिळण्यासाठी संघर्ष समितीचं आंदोलन, ग्रामस्थांचा फटाका फोडून आणि घंटानाद करून आंदोलन केलंय, तर लवकरात लवकर कापडणे गावाला शुद्ध पाणी पुरवठा करावा, ग्रामस्थांची मागणी. पुण्यात महापालिकेच्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षकांना शहर स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करणं भोवलं, आरोग्य निरीक्षकांवर दंडात्मक कारवाई. पुणे महापालिकेतील 2 बडे अधिकारी निलंबित, पालिकेतील TDR खर्ची विभागातील कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता यांचं निलंबन, परवानगी नसताना इमारतीच्या 2 मजल्यांचा TDR वाढवून दिल्याने आयुक्तांकडून कारवाई. परळी बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी महिलांचा पारंपरिक वेशभूषेत हातात दिवे घेऊन भव्य मोर्चा, बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. जळगावातील चिमुकले श्रीराम मंदिरात दिव्यांग विद्यार्थ्यांकडून अनोखी दिवाळी साजरी, 1,151 दिवे प्रज्वलित करून दिवाळी साजरी. यंदा उपक्रमात बेल्जियम येथील विदेशी तरुण देखील झाला सहभागी. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये अनोखा भेंडोळी उत्सव, भारतात काशी आणि तुळजापूर या 2 ठिकाणी साजरा होतो क्षेत्रपाल काळभैरवाचा उत्सव. कराडमध्ये झेंडूच्या फुलाला 50 ते 60 रुपये प्रति किलो दर, परराज्यातून झेंडूची आवक वाढल्याने झेंडूचे दर आणखी खाली येण्याची शक्यता, झेंडू उत्पादक शेतकऱ्यांमधून भीती व्यक्त. औषधांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर देखरेखीसाठी केवळ 45 औषध निरीक्षकांवर जबाबदारी, 200 मंजूर पदांपैकी तब्बल 155 पदं अनेक वर्षांपासून रिक्त, कर्मचाऱ्यांवर कफ सिरप गुणवत्ता तपासणीचा ताण वाढला. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून